हाय अँड हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत स्कूलमध्ये। तर रोजची माझी आई स्कूल असते। तर हे बघा, आता आम्ही चौकामध्ये पोचलो आहोत। तरी बघा, शिवाजी महाराजांचं इथं स्मृतिचिन्ह आहे। तर हे बघा, शाळेतील मुलं जात आहेत। तर आता सकाळचे 7 वाजत आहेत। तर सर्व मुलं आता शाळेमध्ये जाण्यास निघालेले आहेत। तर हे बघा, आता आम्ही आलो आहेत गावाच्या बाहेर। तर हे बघा, वातावरण किती छान आणि सुंदर आहे। सर्वीकडे हिरवगार वातावरण आहे आणि खूप असे झाडे झुडपे आहे रस्त्याने। तर रस्त्याने जाताना खूप छान वाटते सकाळी। तर ही बघा, ही आहे छोटीशी नदी। तरी ओझरची नदी आहे। तर आता पाणी कमी आहे याला, पावसाळ्यात भरपूर पाणी राहते या नदीला। तर सध्या इकडे पाऊस असा पडला नाही जास्त, त्याच्यामुळे पाणी कमी आहे। तर ही बघा, ही आहे मुलं। तर ही आहे शाळेतील मुलं। तर आम्ही आता मुलं घेऊन शाळेत जात आहोत। तर मुले गाडीमध्ये बसलेली आहेत। तर ही बघा, ही आहे मुलं। तर मी पण आहे। तर आम्ही आता स्कूलमध्ये जात आहोत। तर रोजचं आमचं असंच रुटीन राहते शाळेत जाण्याचं। तर हे बघा, सर्व मुलं कसे हाय करीत आहेत। तर सर्वांना खूप आनंद होत आहे। आपली त्यांची व्हिडिओ शूटिंग होत आहे। तर सर्व हाय करीत आहेत। तर ट्रॅव्हल करताना पण मुलं खूप आनंदी आहे आणि शाळेत यायला पण मुलांना खूप छान वाटते। तर हे बघा, ही आहे केळीची शेती। तर ही शेती आहे, अजून केळं याला आलेले नाहीत। तर नवरात्रीमध्ये पूर्ण केळी बाग येईल। हा केळीचा बाग आहे। तर इकडच्या शेतीमध्ये भरपूर असे लोक केळीची बाग आणि मका वगैरे असे लावलेले आहेत। तर इथं जास्त करून केळीचा बागच लावलेला जातो या भागामध्ये आणि उत्पादनही छान होते केळीचं इथं। तर खूप असे छान छान सकाळचे वातावरण आणि निसर्गरम्य सौंदर्य आम्हाला रोजच बघण्यास मिळते। तर हे बघा, सर्वीकडे तुम्हाला केळीचे बाग दिसेल इकडे। तर क्वचितच शेतकरी असे आहे, ते बाकीचे मका, गहू, ज्वारी असे पिकं घेतात इकडे। तर हे बघा, ही आहे मका लावलेली इथं। तर अजून लहान लहान आहे मका। तर सकाळची सुरुवात आमची खूप छान पद्धतीने अशी होत असते। आम्हाला निसर्गरम्य वातावरणात जाण्यास भेटते आणि अनुभवास मिळते। तर आनंदही खूप छान वाटतो सकाळी इथं जाताना आणि फ्रेश हवा पण मिळते। तर हे बघा, किती छान वातावरण आणि शेती। तर आजचा तुम्हाला डेली रुटीनचा ब्लॉग माझा आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे माझे येणारे व्हिडिओ असेच बघत राहा आणि तुमचे प्रेम आणि साथ अशीच राहू द्या। धन्यवाद।